भुजबळांच्या मनात नेमकं काय आहे याची सध्या चर्चा सुरू आहे। कारण मागच्या काही दिवसांमधील भुजबळांची वक्तव्य ही महायुतीच्या विरोधातील आणि महाविकास आघाडीला पाठिंबा दर्शवणारी आहेत। पाहूयात त्याबद्दलचाच हा स्पेशल रिपोर्ट। भुजबळांच्या मनात नेमकं काय? महायुतीच्या विरोधातच भूमिका। महायुतीत भुजबळ नाराज। आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये। ती गरजे म्हणजे ती संपत्तीचीच गरज असेल ना। तो प्रश्न त्यांनी शिंदेना सुद्धा विचारायला पाहिजे की 1 महिन्यानंतर काय अशी अवहेलना झाली असं मला वाटलं। आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल। राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांची मागल्या काही दिवसांमधली ही वक्तव्य। या वक्तव्यांवरून भुजबळांच्या मनात नेमकं काय सुरू आहे याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरू झाली। भुजबळांची मागील काही दिवसांमधली बरीचशी विधानं ही महायुतीच्या विरोधातली आहेत। विधानसभेसाठी 90 जागांची मागणी, मनुस्मृतीवरून झालेल्या वादात आव्हाडांची केलेली पाठराखण यासारख्या अनेक विषयांवर भुजबळांनी केलेली विधानं महायुतीच्या भूमिकेशी विसंगत आहेत। मूळ मुद्दा जो आहे की आम्हाला मनुस्मृतीचं जे आहे चंचू प्रवेश नको आहे शिक्षणामध्ये, हा फोकस दूर होईल आणि फक्त तो जितेंद्र आव्हाड हे सगळं सुरू होईल। आपण आलो त्यावेळेला पण आपल्याला त्यांनी सांगितलं 80-90 आपल्याला जागा मिळतील। यावेळेला जी काही खटपट झाली ती खटपट पाहता पुढेही खटपट होता कामा नये। अमित शहांनी लोकसभेला नाव सुचवूनही उमेदवारी मिळाली नाही, आपली अवहेलना झाल्याचं म्हणत भुजबळ यांनी झी24 तासला दिलेल्या मुलाखतीत नाराजी व्यक्त केली। तर उद्धव आणि पवारांबद्दल जनतेमध्ये सहानुभूती असल्याचं म्हणत भुजबळ यांनी महायुतीमध्ये बॉम्ब टाकला होता। 1 महिन्यानंतर काय अशी अवहेलना झाली असं मला वाटलं। आणि मग असं वाटलं अवहेलना झाली? ऑफकोर्स सगळ्या जगाची नावं तुम्ही जाहीर झाली काय, आणि शेवटवर माझं नाव जाहीर होत म्हणजे तुम्हाला नाही करायचं काय, पण तुम्हीच सांगितलं होतं म्हणून तर मी तयार झालो होतो। अजून वाटतं मला सिंपत्ती म्हणजे कसं काय, सिंपत्ती म्हणजे असं आहे की जर त्यांचं सगळे आमचे आमदार आमच्याकडे आले, 2-4 तिकडे सोडले, मग त्यांच्या मिटिंगला गर्दी का होते? ती गर्दी म्हणजे ती सिंपत्तीचीच गर्दी असेल ना। तर राज ठाकरेंनी केलेल्या टीकेला उत्तर देताना भुजबळांनी थेट मुख्यमंत्री शिंदे आणि राज ठाकरे यांनाही टोला लगावला होता। त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या। तर होर्डिंग प्रकरणात त्यांनी उद्धव ठाकरेंची बाजू घेतली होती। तो प्रश्न त्यांनी शिंदेना सुद्धा विचारायला पाहिजे की तुम्ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे ही असं तुम्ही म्हणता, मग छगन भुजबळ तुमच्या मांडीला आता का बसलोय आता, ते विचारायला पाहिजे। माझ्याबद्दल तुम्ही जेव्हा बोलतात ही सगळी मंडळी, तर मी तर ठीक आहे एकमेक शिवसैनिक असेल, कदाचित फार कट्टर नाही असं समजून चलो, हरकत नाही। अरे तुम्ही रक्ताचे ना, सरकार आमचं आहे, महानगरपालिका सुद्धा जे आहे आमचीच आहे सध्या, हा म्हणजे सरकारच्या। उद्धव ठाकरेचा काय संबंध, ऐकून घ्या हो। आणि अशा अनेक लोक जे असतात, हे जे व्यापारी असतात धंदेवाईक, ते नेहमी आमच्याकडे सुद्धा येतात पुष्पगुच्छ घेऊन। छगन भुजबळांची ही वक्तव्य विचार करायला लावणारी आहेत। भुजबळ जरी आपण नाराज नसल्याचं सांगत असले तरी त्यांच्या मनात काय चाललंय हे सांगायला राजकीय पंडितांची गरज नाही। समझने वालों को इशारा काफी है। ब्युरो रिपोर्ट, झी24 तास, मुंबई।